तीन मॅचचा जर आपण विचार केला तर अगदी सहजरित्या बाबा चेसिंग झालेत आणि त्याच कारणास्तव टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय स्वीकारला असेल कदाचित टीम एदवलीनं आणि बार्डी संघाला आमंत्रित केले प्रथम बॅटिंगसाठी. अद्याप तरी सर्वोत्कृष्ट धावसंख्या आजच्या दिवसामध्ये आपण 43 पाहिले. या सत्रामध्ये किती धावांपर्यंत पोहोचेल बार्डी संघ यावरती देखील लक्ष आहे. बार्डी संघाचा 12वा प्रतिनिधी आमच्यापर्यंत द्या मिलिंद दादा. सलामीची जोडी संकेत आणि त्याच्या समूहामध्ये नितीन निखिल. संकेत आणि निखिल सलामीची जोडी. गोलंदाजी मार्क वरती रामदास. आपण पाहताय शिवसंकल्प चषक 2024. शिवसंकल्प प्रतिष्ठान सुखवे यांच्या संयुक्त विद्यमानानं घडवलेली शृंखला. या शृंखलेतील आजचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातील प्रथम सत्रातील शेवटचा सामना आपल्या समोर आहे. एदवली आणि त्यांच्या विरोधामध्ये बार्डी. कर्जत परिसरातील हे दोनही संघ एकमेकाच्या विरोधात क्रिकेटच्या पटलावरती खेळतायत. मैदानाच्या बाहेर खऱ्या अर्थानं मैत्रीपूर्वक संबंध आणि आता मैदानाच्या आतमध्ये एकमेकाच्या विरोधात. पहिला बॉल या मॅच मधील घेऊन तयार होतोय गोलंदाजी मार्क वरती. रामदासचा पहिलाच बॉल आलाय तसा पाठवलाय. इट इज आउट ऑफ द पार्क. सीमा पार येतोय षटकार. पहिल्याच बॉल वरती दाखवला रस्ता सीमा पार. 6च्या मदतीनं धावसंख्येची सुरुवात केली संकेतनं. 6 या धावा धावफलकावरती. मालीची बॅटिंग. पहिल्याच बॉल वरती षटकार. दुसरा बॉल पुन्हा एकदा घेऊन तयार रामदास. दुसरा बॉल देखील मोठा फटक्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये करणार नाहीये चुकी. षटकारानंतर कमबॅक करून दाखवलंय आणि इथे मात्र पाठवलंय माघारी. संकेत हॅज टू डिपार्ट. नवीन बॅट्समन जातोय तुकाराम. रामदासनं कमबॅक करून दिलं लगेच. या अगोदरच्या बॉलवरती षटकार. कमालीचा फटका होता. प्रॉपर टायमिंग न बॉल पाठवला होता लॉंग लेगला सीमापार संकेतनं. त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती त्याला मैदानाच्या बाहेर पाठवलं गोलंदाज रामदासनं. प्रत्युत्तर दिलं या मॅच मध्ये लगेच दुसऱ्या बॉलमध्ये संकेतला. 2 बॉल मध्ये धावा येते धावफलकावरती 6. तिसरा बॉल दांडी गुल केली आहे. फर्निचर डिस्ट्रॉय केलं आणि आणखी एक फलंदाज बाद. आल्या पावली माघारी परतील. दुसरा लगातारचा धक्का. तू चल मैं आया अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. बार्डी संघाला लागला इथून दुसरा धक्का बॅट्समन तुकारामच्या स्वरूपात. नवीन बॅट्समन अभि. फलंदाजांना विनंती आहे गार्ड आपण मैदानाच्या बाहेरच घाला. आपण ही स्पर्धा लाईव्ह प्रेक्षेपित करतोय याकडे लक्ष द्या. पहिल्या बॉलवरती षटकार आला. जणू काही वाटलं की आता या षटकामध्ये बलाढ्य लक्ष्याकडे वाटचाल करतोय की काय बार्डी संघ. परंतु मागील 2 बॉल मध्ये 2 लगातारचे धक्के मिळवलेत गोलंदाज रामदासनं. ह्या बॉलचा जर आपण विचार केला तर फुलटस होता परंतु वेगानं बीट केला. कनेक्ट करू शकला नाहीये बॅट वरती फलंदाज तुकाराम. नवीन बॅट्समन अभि जातोय. बॅकफुटला जाऊन स्कूप करायचा होता. अंपायर कडे दाद आकर्षित परंतु इथे मात्र उत्साह होता परंतु विश्वास नव्हता अपील मध्ये आणि इथे मात्र डॉट बॉलचे होते. सांगता डॉट बॉलला धावसंख्या स्थिर राहील 6 या धावसंख्येवरती. काय कमालीची गोलंदाजी.
पहिल्या बॉलवरती षटकार आला त्यानंतर मागील 3 बॉल, 2 विकेट आणि 1 डॉट बॉल फेकत असताना निर्धाव जात आहेत. चौथा बॉल स्लोवर वन पद्धतीनं चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं. स्लोवर वन धीम्या गतीनं हाताळला बॉल आणि इथे देखील डॉट बॉल. योग्य लाईन लेंथ वरती गोलंदाजी करतोय गोलंदाज रामदास. पहिल्या बॉलवरती षटकार आणि बाकी 4 बॉल निर्धाव. 5 बॉल संपले धावा फलकावरती 6 अंतिम 1 बॉलचा खेळ बाकी पी-बॉनच्या षटकातील. अंतिम बॉल फटका व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. प्रोटेक्शन अवेलेबल आहे काऊ कॉर्नरमध्ये. इथे डायरेक्ट हिट तोपर्यंत मिळते. सिंगल कमालीचं स्पेल हाताळलंय. कमबॅक केलंय या स्पेलमध्ये दुसऱ्या बॉल नंतर डायरेक्ट 6व्या बॉल पर्यंत एका ओव्हरचा खेळ संपलाय. धावा फलकावरती आहेत ते 7. 2 बाद 7 अशी धावसंख्या जमवली ती बार्डी टीमनं प्रथम बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये. गोलंदाजी मार्कवरती आलाय क्रमांक दुसरं षटक घेऊन प्रसाद. एका षटकामध्ये जमवल्या त्या बार्डी टीमनं बॅटिंग करत असताना त्या फक्त आणि फक्त 7. पहिल्या बॉलवरती षटकार या इनिंगच्या आणि त्यानंतर मागील 5 बॉलमध्ये एकच धाव खर्च केली गोलंदाज रामदासनं आणि त्याच्याच कारणास्तव फलकावरती आहेत त्या 7. दुसरं षटक प्रगतीपथावरती प्रसाद. दुसरं षटक घेऊन आलाय प्रसाद ऑस्ट्रेलिया कडून. पहिला बॉल योग्य टप्प्यावरती वेगानं बॉल पायावरती आदळलाय. लेग बिफोरची अपील तोपर्यंत 2 धाबा इथे मिळवल्यात. अपील फेटाळले अंपायर्सनं. तोपर्यंत धावा मिळवल्या धावफलकावरती 2 तिसरीचा प्रयत्न आणि इथे मात्र लेग बाईटच्या स्वरूपामध्ये धावा मिळतील त्या धावफलकावरती 2. 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 या धावसंख्येवरती. किमान 45 ते 50 धावा जमवाव्या लागतील बार्डे टीमला या मॅचमध्ये. कारण तीनही मॅचचा जर विचार केला तर 40 ते 44 धावा अगदी सहजरित्या चेस झाल्यात. आणि त्याचाच विचार करत असताना माफक अशा आव्हानापर्यंत पोहोचावं लागेल. फुलटॉस बॉल वेगानं बीट केलाय. डॉट बॉलची तेवढी सांगता डॉट बॉलनं धावसंख्या स्थिर राहील ती 9 या धावसंख्येवरती. पहिल्या बॉलवरती दुहेरी धाव आली आणि दुसऱ्या बॉलवरती डॉट बॉल फेकत असताना गोलंदाज प्रसाद. चांगली गोलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. तिसरा बॉल बॅटची कडा आणि इथे मात्र क्षेत्ररक्षकांना चकून बॉल चाललाय लॉंग स्टॉपला सीमा पार चौकार. 13 धावा आहे धावफलकावरती या चौकारानं. खऱ्या अर्थानं नशिबाचा चौकार आलाय. या चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवरती. 3 बॉल चांगल्या रीतीनं फेकल्या 6 धावा खर्च केल्यात गोलंदाजानं. हा बॉल धीम्या गतीनं ऑफ ब्रेक टाईपनं पडल्यानंतर बॉल खऱ्या त्यानं ऑफ ब्रेकच्या स्वरूपात यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला गेला. इथे इथे डॉट बॉल. डॉट बॉलनं धावसंख्या स्थिर राहील ती 13 या धावसंख्येवरती.
हा बॉल वेगानं फेकलाय. या अगोदरचा स्लोवर वन धीम्या गतीनं ऑफ ब्रेकच्या स्वरूपामध्ये आता मात्र वेगानं त्याला व्हेरिएशन करत असताना या मॅचमध्ये. या षटकामध्ये देखील गोलंदाज प्रसाद अंतिम एक बॉलचा खेळीतून शिल्लक आहे. 6 धावा खर्च केल्या 4 बॉलमध्ये. पहिल्या षटकात आल्या होत्या 7, या षटकात अद्याप आल्या 6 अशा 13 धावा धावफलकावरती आहेत. इथे देखील धीम्या गतीनं फसवलं आणि इथे स्टंपिंगच्या स्वरूपात फलंदाज होते बाद. लागलाय बार्डी संघाला आणखी एक धक्का. दोन ओव्हरमध्ये धावा आहेत त्या धावफलकावरती 13. 3 विकेट मैदानाच्या बाहेर गेलेत. ऑन स्ट्राईक बॅट्समन आता पाहतो निखिल. निखिल मात्र मागील 2 षटक नॉन स्ट्राईक एंडवरती होता. त्याला स्ट्राईक मिळालीच नव्हती. आता तो स्ट्राईक एंडवरती आलाय. त्याच्याकडून भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत. सलामीच्या भूमिकेमध्ये गेलाय. मागील 2 षटक त्यानं नॉन स्ट्राईक एंडवरून अनुभवलेत आणि संघाची स्थिती देखील त्याला माहिती आहे. 2 षटक धावा धावफलकावरती आहेत 13. येणाऱ्या 2 षटकांमध्ये किती धावा जमवेल बार्डी संघ यावरती देखील लक्ष. गोलंदाजी मार्क वर सज्ज होते रुपेश. स्ट्राईक एंड वरती पाहतोय आपण निखिल सलामीच्या भूमिकेत केला. आता त्याला स्ट्राईक मिळाली आहे. नॉन स्ट्राईक वरती समाधान. इथे मात्र चांगला फटका हुक केलाय. क्षेत्ररक्षक आहे अवेलेबल. एक रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न वेगानं धावतोय खऱ्या अर्थानं. चांगली गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 फलंदाजांच्या माध्यमातून आणि या दोनच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 या धावसंख्येवरती. पंधरा धाबा धावफलकावरती. रुपेश पुन्हा एकदा तयार. रुपेशचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेचायचा प्रयत्न. अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय. एक्स्ट्रा कव्हरला थोडीशी चुकी आणि त्याचा फायदा घेत असताना पुन्हा एकदा डबल. डबल न धावसंख्या पुन्हा एकदा 2 ने वाढेल. 17 धाबा आहेत धावफलकावरती. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा मानस आहे. मोठ्या लक्ष्याकडे वाटचाल करण्यासाठी आता 2-2 सिंगल डबलला जास्त प्राधान्य. त्यानंतर मोठे फटके मध्ये मध्ये येणं गरजेचं आहे बार्डी संघासाठी. त्याच पद्धतीनं चांगला खेळ करतोय निखिल. 2 बॉल मध्ये 4 पर्यंत तो पोहोचलाय. बॅकफुटला जाऊन फ्लिक करायचा होता. इम्पॅक्ट लेग स्टिकच्या अतिरिक्त बाहेर होता. अंपायरचं सांगणं एकच असेल. लेग बिफोरची अपील केली होती. इथे मात्र येते लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव. च्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 या धावसंख्येवरती. 3 बॉल चांगले फेकलेत. पहिल्या 2 बॉल मध्ये आपण पाहिली असेल दुहेरी धावसंख्या. त्यानंतर या बॉल वरती एकेरी धावसंख्या. अद्याप मोठा फटका आला नाहीये. स्लॉट मध्ये बॉल फटका फसलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न. विरुद्ध दिशेनं कॅच पकडण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र सातत्यानं चुका क्षेत्ररक्षणामध्ये. धावा मिळतील सहजरित्या 2. चांगली रनिंग. खऱ्या अर्थानं धावतायत हे दोन्ही फलंदाज. मोठा फटका येत नाहीये. त्या अनुषंगानं धावण्याचा प्रयत्न देखील करतायत. एकाला एक या धावसंख्येला दुहेरीमध्ये परिवर्तित करतायत. 2च्या मदतीने धावसंख्या 20 या धावसंख्येवरती. 2 बॉल शिल्लक आहे षटकातील 20 धावा धावफलकावरती. इथे देखील मोठा फटका खेचायचा प्रयत्न. पंच आमचे स्टेबल राहतील. म्हणजे इथे इथे डॉट बॉल धावसंख्या स्थिर 20 या धावसंख्येवरती. अंतिम एक बॉलचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. कमालीचा स्पेल आता गोलंदाज रुपेशनं देखील. टॉस जिंकून गोलंदाजी स्वीकारली आहे दवली टीमनं. त्याच पद्धतीची गोलंदाजी. इथे देखील एक रन आणि
दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी देखील सहजरित्या पूर्ण 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 22 या धावसंख्येवरती. अंतिम 1 षटक शिल्लक आहे. 3 ओव्हरमध्ये धावा जमवल्या त्या 22. अजून एका षटकामध्ये किती धावा येतील, किती धावाचा टार्गेट सेट केलं जाईल हे पाहणं गरजेचं आहे. चला लगेच फील्डिंग सजवून घ्या. अतिरिक्त टीम मीटिंग घेऊ नका लगेच. पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर नंबर 4 साठी 5 रन करण्यात आलाय. गोलंदाजी मार्कवरती सतीश. किती धाबांचं टार्गेट सेट केलं जाईल यासाठी हे षटक अचूकरित्या फेकावं लागेल मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सतीशला. परंतु त्या परिस्थितीच्या विपरीत चांगली फटकेबाजी करावी लागेल. सलामीच्या भूमिकेमध्ये आलाय निखिल. पहिले 2 षटक या मॅचमध्ये या सत्रामध्ये तो खऱ्या अर्थानं स्ट्राईक एंड पासून वंचित राहिला आणि आता या षटकामध्ये तो सेट आहे खऱ्या अर्थानं आणि त्याचा फायदा त्याला घेणं गरजेचं आहे. अंतिम षटकाला सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल कमालीचा वेग होता या बॉलवरती आणि तिथे मात्र 1 रन मिळवले. 22च्या स्वरूपामध्ये ऑफिशियल डिसिजन देत राहा. 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव. 1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 या धावसंख्येवरती 23 ऑन बोर्ड. सतीशने चांगल्या रीतीने बॉल फेकलाय. पहिलाच बॉल वाईड यॉर्कर कमालीचा बॉल फेकला. दुसरा बॉल टाकण्यासाठी तो सज्ज होतोय. सतीशचा बॉल बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत आणि दुसऱ्या अटेम्प्टला कॅच ड्रॉप. रनआउटची संधी आणि इथे 2 धावा मिळतील सहजरित्या. चुका आणि चुका सातत्याने धावा वाचवत असताना कॅच होती तिथे मिळाल्या धावा 2-2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 या धावसंख्येवरती. अक्षरशः या मॅच मध्ये दोनही फलंदाज धावलेत. धावून धावा जमवल्यात या सत्रामध्ये किंबार्डी संघानं. गुडघा टेकून मोठा फटका खेचायचा प्रयत्न आणि रनआउटच्या स्वरूपात निखिल देखील जाईल माघारी. इथे एकही रन मिळणार नाहीये. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद 25 या धावसंख्येवरती चौथा धक्का लागलाय बॅट्समन निखिलच्या स्वरूपामध्ये बार्डे टीमला. नेक्स्ट मॅच सेकंड राऊंड मधील पहिला सामना आपल्या समोर येईल. टीम नसरापूर आणि त्यांच्या विरोधामध्ये मानगाव. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी या. नसरापूर आणि त्यांच्या विरोधामध्ये मानगाव. दोन्ही टीमचे कॅप्टन. इनिंग्स ब्रेक नंतर आपण टॉस करणार आहोत. नसरापूरचा कॅप्टन कार्यार्थाने उपस्थित आहे. सतीशचा बॉल अक्रॉस द लाईन. क्षेत्ररक्षक आहे अवेलेबल लॉंग लेग मध्ये आणि तिथे मात्र दुसरीचा प्रयत्न होतोय आणि दुसरीच्या प्रयत्नात फलंदाज बाद. इथून रन ऍड होईल. 1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 या धावसंख्येवरती. अंतिम 2 बॉलचा खेळ बाकी आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आकाश. 26 धावा आहेत धावफलकावरती. अंतिम 2 बॉलचा खेळ बाकी आहे सत्रात. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय स्वीकारला आणि त्या निर्णयावरती चोखरित्या कामगिरी बजावत असताना टीम हेदवली संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. या मैदानाचा विचार केला तर धाबा अगदी सहजरित्या चेस होत आहेत. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल कालच्या दिवसामध्ये जय भवानी नेवाली संघानं या स्पर्धेमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं टॉप 4 मध्ये. आजच्या दिवसामध्ये देखील एक संघ आम्हाला मिळेल यात मात्र शंकाच नाहीये. अंतिम 2 बॉलचा खेळ बाकी. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल बॅटला लीडिंग एज घेऊन आणि इथे मात्र फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. आणखी एक धक्का. एकही रन इथे नाहीये. आणखी एक डॉट बॉल. डॉट बॉलनं धावसंख्या स्थिर राहील 26 या धावसंख्येवरती. धावा येतच नाहीयेत. मोठे फटके वंचित राहिले. दुसऱ्या षटकातील तिसऱ्या बॉल नंतर जे मोठे फटके वंचित राहिलेत ना अद्यापपर्यंत मोठा फटका आलाच नाहीये तो बार्डी संघाच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवरती षटकारानं सुरुवात केली.
आणि त्यानंतर शेवटच्या क्षणी अडखळला खऱ्या अर्थाने या मॅचमध्ये बार्डी संघ. त्याचाच परिणाम आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. धावसंख्या आहे ती 26. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. शेवटचा बॉल या इनिंगचा फेकण्यासाठी सतीश मात्र सज्ज होतोय. सतीशचा बॉल डॉट बॉलची होते सांगता अंतिम बॉल निर्धाव शेवट देखील चांगल्या रीतीने करत असताना कमालीची गोलंदाजी टॉस जिंकून फिल्डिंग का स्वीकारली याच चोख प्रत्युत्तर देत असताना बार्डी संघाला धाबा खर्च केला त्या फक्त आणि फक्त 26 येणारे 24 बॉल आणि 27 धावसंख्येची गरज आहे ती टीम वेधवली संघाला. नेक्स्ट मॅच चला इन ऍक्शन मध्ये सेकंड राऊंड मधील पहिला सामना सामना 3 षटकांचा असेल. मानगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय नसरापूर या दोन संघादरम्यान एक सामने जिंकून पुढे सरकले त्या स्पर्धेमध्ये दोन्ही संघ. दोन्ही टीमच्या कॅप्टन उपस्थित आयोजकांना मी विनंती करेल की आपण टॉस करून घ्यायचा या दोन संघादरम्यान. लक्ष आहे 24 बॉल मध्ये 27 या धावसंख्येचं. लक्ष छोटं आहे परंतु छोट्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना लक्ष मोठं वाटेल का त्यासाठी गोलंदाजी धारदार रीतीने करावी लागेल. नाही 24 बॉल 27 ची गरज आहे. जसे होईल या लक्ष्याच्या पाठलागाला सुरुवात तोपर्यंत मायक्रोफोन वरती आमंत्रित करेल सातत्यानं आम्हाला मार्गदर्शन करणारे आमचे गुरु समान असणारे आमचे संदीप सर गायकवाड यांना मी आमंत्रित करतोय मायक्रोफोन वरती. धन्यवाद. शुभम, एक सुंदर आवाज आपण कर्जत टेनिस क्रिकेटमधील एक छुपा आवाज होता. आपण पाहतो यावर्षी सुरुवात झाली. तानाजी दादा, एन्जॉयमेंट करा, कारण मी समालोचन कमी करतो, टाइमपास जास्त करतो. कारण शुभम आहे, समालोचन करायसाठी शुभम आहे. मी टाइमपास करतो म्हणजे एन्जॉयमेंट. तर घर्षीने आणले. ओके. हा, 2 लागतील ना? 2 लागतील ना? ओके. बघा चेक करा. त्या दोघांमधला जो आवडेल तो. सागर आणि प्रसाद ही जोडी मैदानावरती स्टेटस फेम सागर सूर्या एक दिवस जगदीशजी धुले या आपण या ठिकाणी एक दिवस आहे ना लोक जेवणाचे विसरतील पण सागर स्टेटस ठेवायला विसरत नसतो. गौतम गौतम आहे एक वेगळी चीज आहे त्याचा भाव जास्त आहे सध्या. आज तो पाठीमागे पाठीराखा आहे एदोली संघाचा. एदोली संघाचे प्लेयर जास्त ओळखीचे नाहीत माझ्या फक्त नावं सांगायला राहून द्या. तर सगळ्या मैदानावरती सुरू झाला क्रिकेटच्या महासंग्रामाला आपण पाहता शिवसंकल्प प्रतिष्ठान सुगे आयोजित शिवसंकल्प चषक 2024 चा थरार. एकीकडे पाहतोय मिलिंदचा बार्डी संघ दुसरीकडे सागरचा एदेवली संघ दोघांमध्ये रणधुमाळ. चला नसरापूर संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय मानगाव संघ. कॅप्टन कॅप्टन मानगावचा या ठिकाणी उपस्थित आहे दादा. तर या दोन्ही संघाचे कर्णधार साठी आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचे. आले दोघे इथेच आहेत. आपण विनंती करूया या ठिकाणी अविनाश पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते नाणेफेकचा कौल करायचे. टॉस या ठिकाणी केला जाईल. कॅमेरामॅन फोकस इधर करो. ओके. लंच ब्रेक. गोलंदाजी मार्ग वरती
संकेत पहिल्या इनिंगमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 धावा झाल्यात. 27 धावांची गरज आहे. पहिला चेंडू संकेतचा. 30 षटकांचा सामना आहे. नसरापूर संघ आपण टॉस जिंकलाय. त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजीला मानगाव संघाला आमंत्रित केलंय. पण मैदानावरती 27 धावांचा पाठलाग करताना प्रसादच्या बॅटमधून आलाय एक सुंदर चौकार. आदत लागली ना मला ठोक डीजे. आता ठोक गौतम बोलायला लागेल. प्रसाद ठोकतोय ना गौतम इथे बसलाय ना. गेलं का? पहिला चेंडू पहिला चौकार आपण या ठिकाणी पाहिला 27 धावांची गरज फलकावरती 4 धावा लागल्या गेल्या. हवामान प्रेक्षक वर्ग जे उपस्थित आहे त्या ठिकाणी त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. क्रिकेट म्हटलं गेलं ना आरामात सामने बघू शकता. शर्तीला जीव धोक्यात घालवा लागतो. गाडा मालक आमच्या बाजूला आहेत. हा. तिथे शर्तीला मला कुणी बोललं ना तुला 10,000 देतो. शर्त बघायला चल तरी मी जात नाही. भीती वाटते बाबा मला. संकेतचा पुढचा चेंडू. रिवर्स अटेंड करायचा प्रयत्न फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. समोर सापडला. पंच यांनी सांगितलं फलंदाज बाद. पहिल्या क्रमांकाचा झटका प्रसाद माघारी आला. चौकार डॉट आणि विकेट आपण पाहायला गेला. संकेतला आपण पाहतोय या ठिकाणी पुन्हा एकदा राऊंड विकेट मारा येईल. नवीन फलंदाज उदय. उदयला आपण पाहूया. पंचाच्या उजव्या साईडनी संकेत पंचांना क्रॉस करून चेंडू फेकतोय. मिनी हेलिकॉप्टर या ठिकाणी उडवला गेलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये. जणू काय प्रसादने जरूर सांगितलं होतं या फलंदाज उदयला तू भी जा मैं भी आया. फलंदाज बाद झटका क्रमांक दुसरा. हलक्या हाताने ग्लान्स झाला. सिंगल आपण या ठिकाणी पाहतोय. पहिली धाव आपण पाहतो जो मेन बॅट्समन याच्यामुळे तो मिडल विकेट झाला धावला तर चालतोय. पण नॉन स्ट्राईकच्या बॅट्समनने विकेटवरून धावूच नाही. आणि मी सांगितलं तानाजी दादा त्यांचे शूज म्हटलं गेलं ना उल्हासनगरचा ओरिजिनल माल आहे. त्यामुळे विकेट खूप टिकाऊ आणि विकेट चांगल्या प्रकारे राहायला पाहिजे. त्यासाठी आमचा विचार आहे. त्याच्यामुळे विकेटवरून जास्त धावू नका. अजून 2 दिवस आहेत. आम्ही पाहिले अनेक गावामध्ये पहिल्या दिवशी विकेट जशी खराब होते, शेवटच्या दिवसापर्यंत तशीच भेटते. पण यांची मेहनत आहे सुके करायला या मुलांची सर्वांची. चांगला चेंडू आपण पाहतोय. सागर बॅट आणि चेंडूचा स्पर्श झाला नाहीये. डॉट चेंडू निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी समाप्त झालं. 27 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकात धावसंख्या 5 या आकड्यावरती चांगली सुरुवात झाली होती. चौकाराने सुरुवात झाली होती. त्यानंतर लगातार 2 विकेट पाहिले गेले. सिंगल आली आणि डॉट चेंडू.
5 धावा, अजूनही 22 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 22 धावा. व्यासपीठावरती सर्व जुने जाणते खेळाडू आहेत. निलेश दादा सध्या तरी आपण पाहतो नवीन तरुण खेळाडूंना संधी दिली त्यांनी आज. त्यांच्यासाठी त्यांनी कविता पण म्हणाले. मी ऐकत होतो कविता त्यांची. जरूर खूप चांगलं मार्गदर्शन होतं त्यांचं पण हाच तो खेळ आहे. प्रॅक्टिस शिवाय काही नाहीये दादा. जसं आपण आता शर्तींचा विचार केला कबड्डीला. कबड्डी, शर्ती, क्रिकेट समालोचक हा समालोचन निवेदन करू शकतो प्रत्येक ठिकाणी. पण त्याच पद्धतीने तो अँकरिंग करू शकतो का? कॉमेंट्री करू शकतो का? हे शक्य नाहीये. अँड्रमलाही कधी-कधी बॉल बाहेर गेल्यानंतर कॉमेंटेटर पटदिशी बोलतो, "ए लगा छक्का." पण तिथे आउट असतो. शब्द फिरवले तर ठीक, नाहीतर मात्र्यांचा घाट. 18 चेंडू 22 धावांची गरज आहे. चला कशाला कडून गोलंदाजी, गोलंदाजी मार्कवरती हवी. पार्टी संघाचा हवी आपण पाहतो. पार्टी गाव म्हटलं गेलं तर शर्तीसाठी स्पेशल आणि बार्दी ढाबा म्हटलं गेलं तर महाराष्ट्रामध्ये स्पेशल. खूप दूरवरून येतात बार्डी ढाब्याला. गोलंदाज तयार आहे. हवी. गोलंदाज तयार आहे. इथे चांगला फटका आपण पाहतोय. हा खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. चेंडू सीमारेषे पलीकडे जातं. रस मिळतील 4. इथे आला चौकार. पहिल्या षटकामध्ये सुरुवात चौकाराने झाली होती. दुसऱ्या षटकामध्येही सुरुवात चौकाराने झाली. 9 धावा धावफलकावरती. लगेच गाडी लगेच कारशेटला. थोडंसं गाडीमध्ये बिघाड दिसला निलेश दादा, त्या प्लॅटफॉर्मला लागणारच नाही ती. दुसऱ्या प्लॅटफॉर्मला लगेच. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. राईट हँड ओव्हर द विकेट मारा. चांगला चेंडू कमबॅक पाहिला गेलं. निर्धाव चेंडूची सांगता आपण या ठिकाणी पाहतोय. स्कोर कार्ड 9 आकड्यावरती जाऊन पोहोचले. 27 धावांची गरज आहे. अजूनही 18 धावा आपल्यास बनवायच्या आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. इथं टॅप केलाय चेंडूला. मध्ये आपण पाहतो चेंडू. दोघांचा शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय. एक सिंगल. सिंगलने स्कोर कार्ड 10 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. मिलिंद एक आपण पाहतो फटका. लॉंग ऑफ रिझन मध्ये आपण पाहतो विसेप पुन्हा एकदा पंचांच्या थेट डोक्यावरून षटकार पाहतो. संदीप चौले जे स्वयंसेवकाच्या भूमिकेत आहेत त्यांनी जर आयवा झेल पकडली तर बाला मांडे, निलेश कडे, राजन चौले आणि संकेत खळे यांच्याकडून 2000चं पारितोषिक आहे. म्हणजे प्रत्येकी ₹500 आयवा जेलसाठी पारितोषिक लावले तुम्हाला. म्हणजे खडे-खडे गेल्याचा प्रयत्न डॉट चेंडू निर्धाव चेंडू आपण पाहतोय. एक षटकार, एक चौकार आणि आपण पाहतो अग्रेसर तर जरूर झालाय. 16 अजूनही पाहतो आपण 11 धावांची सॉरी 13 धावांची गरज 11 धावांची गरज आहे. या ठिकाणी पाहतो आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. त्या दरम्यान चेंडू सीमारेषा पार. कार्पेट पद्धतीने चेंडू झालाय फरार. रस मिळतील 4. इथे आला चौकार. चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड 20 या आकड्यावरती 7 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 7 धावा. अशी मॅच आली ना निलेश दादा, संकेत दादा, अशी मॅच आली ना, तर मनामध्ये इच्छा असते बरं झालं 2 ओव्हर झाल्या. तिसऱ्या ओव्हरला मॅच समाप्त झाली म्हणजे एक मॅच लवकर झाली म्हणून. काल इच्छा भरपूर होती. काल एकही मॅच लवकर झाली नाही. शुभम आज एक संपली. 2 ओव्हरमध्ये एक मॅच 3 ओव्हरमध्ये एक मॅच संपली आज. आता इथे याच्यानंतर 3-3 ओव्हरच्या मॅच आहेत. काल
संभाजी फतारे सर होते, आज तू आहे. एन्जॉय, फुल एन्जॉय. कारण एकटा समालोचक असेल ना, त्याची एन्जॉय असते. तुला काही टेन्शन नाही. आयोजक पण कधी काही बोलत नाही एकटा समालोचक असेल तर. 2 असतील तर एकाला सोडणार नाही कुठं. एन्जॉय करायचा. क्रिकेट आहे. आणि सुरुवात ही चांगल्या प्रकारे आपण पाहतो शिवसंकल्प चषक 2024 पहिल्या वर्षाला पाहुणा होतो. दुसऱ्या वर्ष आमंत्रित, तिसऱ्या वर्षी डायरेक्ट आयोजनामध्ये घेतलं. आता चौथ्या वर्षी डायरेक्ट घरच बांधून देतील मला. प्रत्येक गावामध्ये 2 गुंठे जागा धनाजी दादा द्या. काही टेन्शन नाही मला. आयुष्यभर तुमच्या टुर्नामेंट करेल. कामतवाल्यांना पण सांगितलंय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय तो. आकाश 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार होतो. आपण पाहतो या ठिकाणी. चांगला फटका या ठिकाणी संकेत आहे. त्या ठिकाणी सिंगल घेतली जाते. 6 धावांची गरज आपण पाहतोय. हे चेंडू आपण पाहतो. बराच काळ चेंडू हवेमध्ये आहे. 1 धाव पूर्ण. दुसरी धावेची गरज. दुसरी धाव पूर्ण. 2 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. इथं पाहतो बराच काळ चेंडू हवेमध्ये आहे. प्रयत्न सुरेख होते. पाच धावा आपण पाहिल्या. अजूनही 2 धावांची गरज आहे. 9 चेंडू आहेत. 2 धावा. इथे बराच काळ चेंडू हवेमध्ये. सागर आपण पाहतोय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सागरसाठी डेंजर आपण पाहतोय. सागर धावला. ही सर्व मोठी वैशिष्ट्य आहे. सागर धावतो. हे आज पाहायला मिळालं. 2 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. विजयी झाला हे दोन्ही संघ. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. 3